Good morning, students, and welcome back to the class of compulsory English. I am your teacher Rajiv Tade, and in today's lecture, we will see a part regarding your communication skills syllabus, and the name of that topic is An Introduction to Communication. संप्रेषण या घटकाशी आपली आज ओळख होणार आहे. तर सगळ्यात पहिले पाहायचं आहे आपल्याला व्हॉट इज कम्युनिकेशन. संप्रेषण म्हणजे काय किंवा संवाद साधणे म्हणजे काय. तुम्हाला माहितीच आहे, संवाद आपण जेव्हा साधतो तेव्हा एखादा व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचा काय करतो, विचार जाणून घेतो. विचारांचं आदानप्रदान म्हणजे कम्युनिकेशन. आता या ठिकाणी आपल्याला अभ्यासक्रमाच्या माध्यमातून कम्युनिकेशन म्हणजे काय, त्याची व्याख्या काय, त्याचं व्याप्ती काय, हे आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर या ठिकाणी मी टेक्स्ट वाचतो आणि तुम्हाला एक्सप्लेन करतो. आय विल रीड आउट द टेक्स्ट अँड आय विल एक्सप्लेन इट टू यू. व्हॉट इज कम्युनिकेशन? कम्युनिकेशन विच इज वन ऑफ आवर मोस्ट बेसिक नीड्स. कम्युनिकेशन संप्रेषण म्हणजे आपली सर्वात मूलभूत गरज असं या ठिकाणी त्या लेखकाने म्हटलेलं आहे. वन ऑफ आवर मोस्ट बेसिक नीड्स is the process of conveying our thoughts, ideas and feelings to others. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये आपण आपले विचार, कल्पना, भावना इतरांपर्यंत पोहोचवतो. यूजिंग व्हर्बल ॲज वेल ॲज नॉन व्हर्बल सिग्नल्स. या ठिकाणी एकतर आपण शाब्दिक गोष्टींचा वापर करतो आपल्या विचार, कल्पना आणि भावना पोचवण्याकरिता, किंवा नॉन व्हर्बल किंवा त्याला आपण साईन ज्याला म्हणतो, न बोलता अमौखिक, मौखिक आणि अमौखिक या दोन साधनांचा वापर करून आपण आपले विचार, कल्पना आणि भावना इतरांपर्यंत पोचवतो. इट इन्व्हॉल्व्स सेंडिंग अँड रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन यूजिंग अ मीडियम that is understood by both the sender and the receiver. आता या ठिकाणी जे प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेच्या अंदर काय असते ते त्यांनी सांगितलेलं आहे. सेंडिंग अँड रिसिव्हिंग इन्फॉर्मेशन, माहिती पाठवणे आणि समोरच्याने ती माहिती स्वीकारणे. यूजिंग अ मीडियम, त्यासाठी एक माध्यम वापरलं जाणे. दॅट इज अंडरस्टूड बाय बोथ, आणि ती माध्यम कसं असावं की जे दोघांनाही काय होईल, कळेल की त्यामध्ये नेमकं काय म्हणणं आहे. अंडरस्टूड बाय बोथ द सेंडर अँड द रिसिव्हर. पाठवणाऱ्याने सुद्धा ती माहिती ज्यांनी पाठवलेली आहे त्याला ती सुद्धा कळायला हवी, आणि जो स्वीकारतोय त्याच्यापर्यंत ती जाते त्याला सुद्धा ती कळायला हवी. सो दॅट देअर इज कम्युनिकेशन बिटवीन देम. आणि जेव्हा त्या माहितीचं आदानप्रदान होतं तेव्हाच या ठिकाणी आपण कम्युनिकेशन झालं असं म्हणू. कळलं? जर एखादा बोलत असेल, समोरच्याला कळत नसेल आणि त्यावरती तो उत्तर देत नसेल तर त्याला आपण भाषण म्हणू, किंवा समोरच्यांनी बोलला त्याने ऐकून घेतलं, दॅट इज मोनोलॉग. परंतु या ठिकाणी डायलॉग व्हायला हवा. दोघांनी एकमेकांसोबत विचारांचं आदान प्रदान करायला हवं. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज कम्युनिकेशन. त्या ठिकाणी कम्युनिकेशन त्या दोघांमध्ये घडतं. वी आर कॉन्स्टंटली कम्युनिकेटिंग विथ अदर्स फॉर डिफरंट पर्पजेस इन ऑल स्पियर्स ऑफ अवर लाईफ. आपण सतत कोणाशी ना कोणाशी विशिष्ट उद्देशांनी आपल्या जीवनाच्या सर्कलमध्ये, या वर्तुळात आपण काय करत असतो, कम्युनिकेट करत असतो, संभाषण करत असतो, संप्रेषण करत असतो. ॲट होम, स्कूल अँड वर्क अँड विदिन द कम्युनिटी. घरी, शाळेमध्ये, कामाच्या ठिकाणी आणि आपल्या या समाजामध्ये आपण सतत कुणाशी ना कुणाशी बोलत असतो किंवा संवाद साधत असतो. इफेक्टिव्ह कम्युनिकेशन रिझल्ट्स इन कोऑपरेशन. जेव्हा त्या ठिकाणी इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होते
म्हणजे प्रभावी ज्या ठिकाणी संवाद साधला जातो प्रभावीपणे, त्या ठिकाणी काय होतं, त्या ठिकाणी जे रिझल्ट्स आहेत इन कोऑपरेशन, त्या ठिकाणी एकमेकांची जी मदत होण्याकरिताचे जे निकाल आहेत ते खूप चांगल्या प्रकारचे असतात. व्हेअरॅज वीक ऑर फॉल्टी कम्युनिकेशन्स लीड्स टू मिसअंडरस्टँडिंग अँड फेल्युअर टू अचीव द स्पीकर्स ऑर द रायटर्स ऑब्जेक्टिव्ह. जेव्हा एखादं कमजोर किंवा दोषरहित संप्रेषण किंवा संवाद साधला जातो, तेव्हा त्याचं रूपांतर मिसअंडरस्टँडिंग, त्या ठिकाणी मिसअंडरस्टँडिंग म्हणजे गैरसमज त्या ठिकाणी उद्भवू शकतात, आणि फेलियर टू विच द स्पीकर्स ऑर रायटर्स ऑब्जेक्टिव्ह, त्या ठिकाणी बोलणारा किंवा तो जो लिहिणारा असेल त्याचं जे उद्दिष्ट असतं त्या ठिकाणी यशस्वीपणे पूर्ण होत नाही. कम्युनिकेशन thus forms an important and integral part of our lives. संवाद त्यामुळे आपल्या आयुष्याचा, आपल्या जीवनाचा फार महत्त्वाचा आणि फार जवळचा असा भाग आहे, तो आपण टाळूच शकत नाही. कम्युनिकेशन इज युजली डिस्कस्ड इन टर्म्स ऑफ फॉलोइंग. संवाद किंवा संप्रेषण हे पुढील प्रमाणे काही तत्वांनुसार टर्म केलेलं, त्या ठिकाणी त्याच्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर त्या पुढील प्रमाणे: कंटेंट, व्हॉट इज बीइंग कम्युनिकेटेड. कंटेंट म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे ते, त्याला म्हटलेलं आहे तो जो आहे घटक, जो तुम्हाला बोलून दाखवायचा आहे त्याला म्हटलेलं आहे कंटेंट. व्हॉट इज बीइंग कम्युनिकेटेड, तुम्हाला काय सांगायचं आहे. सोर्स, सेंडर, एन्कोडर. मग त्या ठिकाणी सोर्स, त्याचा स्रोत काय आहे, पाठवणार कोण आहे, ते एन्कोड म्हणजे समजून कोण घेणार आहे, बाय हुम, फ्रॉम, फॉर्म ऑफ अ काइंड, एक्झाम्पल रिटन, स्पोकन, नॉर व्हर्बल. आता पद्धत कुठली आहे, जे तुम्ही बोलताय, जो पाठवतोय त्याच्याकडे तो सोर्स आहे, जो एन्कोड करतोय, माहिती पाठवण्याचा प्रयत्न करतोय. तर त्या ठिकाणी जो पाठवतो त्याला एक फॉर्म लागतो, एक्झाम्पल फॉर्म म्हणजे एक प्रकार लागतो. माहिती आपण बोलतो ना, संवाद, विचारांचं आदान प्रदान, तर त्यासाठी एक माध्यम लागतं. एकतर ते लेखी असतं किंवा भाषिक असतं किंवा नॉन व्हर्बल म्हणजे आपण हातांच्या तर या ठिकाणी ते एकतर बोलून आपण करतो, लिहून करतो किंवा आपण हातांच्या खुणवारांनी ते आपला मेसेज त्याच्या समोरच्यापर्यंत पाठवण्यासाठी प्रयत्न करतो, त्याला म्हटलेलं आहे फॉर्म. चॅनल, थ्रू विच मीडियम, एक्झाम्पल एअर, प्रिंट. तर त्यासाठी एक लागतं, माध्यमसुद्धा लागतं. फॉर एक्झाम्पल आता आपण बोलत असो तर हवेच्या माध्यमातून आपले शब्द समोरच्यापर्यंत पोचतात, किंवा जर लेखी असेल तर प्रिंटच्या माध्यमातून ते समोरच्यापर्यंत पोचतात. डेस्टिनेशन म्हणजे काय, जिथे ते पोचते त्याला म्हटलेलं आहे डेस्टिनेशन, किंवा जो स्वीकारतो तो रिसिव्हर, किंवा जो तुम्ही सांगितलेला मेसेज समजून घेतो म्हणून त्याला डिकोडर सुद्धा म्हणतात. टू हुम, कोणाला. अँड द पर्पज, व्हॉट द ॲक्ट ऑफ कम्युनिकेशन डज फॉर द सेंडर. आणि त्या ठिकाणी जी एक प्रक्रिया आहे कम्युनिकेशनची, संप्रेषणची, तर ती त्या पाठवणाऱ्याकडे, एक्झाम्पल अलाउज हिम ऑर हर टू स्टेट अ फॅक्ट. त्या ठिकाणी त्याला ती एक संधी मिळते की त्या ठिकाणी तो जो फॅक्ट आहे, फॅक्ट म्हणजे त्या ठिकाणी जे खरी गोष्ट आहे. गिव्ह ॲडवाईस, त्या ठिकाणी तो आपल्याला वस्तुस्थिती सांगेल किंवा एक सल्ला देईल किंवा एखादा रिक्वेस्ट करेल किंवा एखादा प्रश्न विचारेल. तर अशा प्रकारे सेंडर आणि रिसिव्हर अशा दोन गोष्टींच्या मध्ये असते फॉर्म. फॉर्म म्हणजे पद्धत आणि त्याचं माध्यम.
ते प्रिंट असेल किंवा एअर असेल. अपार्ट फ्रॉम हॅव्हिंग द नेसेसरी प्रोफेशनल स्किल्स, वी नीड टू बी इफेक्टिव्ह कम्युनिकेटर्स टू फंक्शन वेल इन टुडेज वर्ल्ड. असं असूनसुद्धा आजच्या या जगामध्ये आपल्याला काही प्रोफेशनल व्यावसायिक कौशल्य आपण स्वीकारली पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला एक प्रभावी असं संवाद करणारा संवाद वक्ता त्या ठिकाणी बनावं लागतं, जेणेकरून आपल्याला आजच्या जीवनातील सगळ्या गोष्टी पद्धतशीरपणे पार पाडता येतील. दो व्हर्बल एक्सप्रेशन इज द मोस्ट इम्पॉर्टंट टूल ऑफ कम्युनिकेशन. यापैकी सगळ्यांपैकी जेवढे काही मीडियम्स आहेत त्यापैकी व्हर्बल एक्सप्रेशन मौखिक जे आहे मौखिक व्यक्त होणे हे फार महत्त्वाचं आहे या संवाद साधण्याकरिता. देर आर नॉन व्हर्बल मीन्स ॲज वेल. त्या ठिकाणी अमौखिक साधनेसुद्धा आहेत कम्युनिकेशन करण्याची, सच ॲज साईन. त्याच्या काही एक्झाम्पल्स आहेत. साईन म्हणजे खाणाखुणा, साईन लँग्वेज खाणाखुणांची भाषा, बॉडी लँग्वेज शरीराची देहबोलीची भाषा, टच स्पर्शाची भाषा, आय कॉन्टॅक्ट नजरेतूनच काही लोक एकमेकांपर्यंत आपला मेसेज पोचवतात, व्हॉइस स्पीच किंवा गुणगुणून ते आपला संदेश दुसऱ्यापर्यंत पोचवतात, टोन अँड इंटोनेशन आपल्या आवाजातील चढ उतार, दॅट वी यूज टू एक्सचेंज इन्फॉर्मेशन. ह्या सगळ्या गोष्टी आपण माहितीची देवाणघेवाण करण्याकरिता वापरतो. फर्दर, इन ऑर्डर टू कम्युनिकेट वेल, पुढे चांगल्या प्रकारे कम्युनिकेशन करण्याकरिता वी नीड नॉट ओन्ली लँग्वेज स्किल्स. आपल्याला फक्त लँग्वेजबद्दलच्या ज्या स्किल्स आहेत त्याच नकोत, बट अँड आउटस्टँडिंग ऑफ द कल्चर्स. परंतु आपल्याला अंडरस्टँडिंग ऑफ कल्चर संस्कृतीची समजसुद्धा फार महत्त्वाची त्या ठिकाणी ठरते. द ॲटिट्यूड अँड द प्रॉब्लेम्स ऑफ द पीपल वी डील विथ. आणि त्या ठिकाणी एक अभिवृत्तीसुद्धा लागते, कारण ज्या लोकांचे प्रॉब्लेम आपण हाताळतोय त्यांचे कल्चर, त्यांचं संस्कृती, त्यांची अभिवृत्ती समजण्याकरिता त्या ठिकाणी आपल्याला काही अडचणी येऊ शकतात आणि त्यांच्यासोबत डील करण्याकरिता आपल्याला त्यांची भाषा येणे फार गरजेचं असते. इट ऑल्सो कॉल्स फॉर सेन्सिटिव्हिटी. आणि त्या ठिकाणी संवेदनशीलसुद्धा राहावं लागतं, टॉलरन्स आपल्याला सहनशीलसुद्धा राहावं लागतं, फ्लेक्झिबिलिटी आपल्याला फ्लेक्झिबलसुद्धा राहावं लागतं. आपल्याला त्या ठिकाणी ताठर भूमिका घेऊन जमणार नाही, आपल्याला व्यवस्थित झुकतासुद्धा आलं पाहिजे. पेशन्स त्या ठिकाणी आपल्याकडे संयमसुद्धा असले पाहिजेत. टॅक्ट आपल्याकडे कलासुद्धा असली पाहिजे हाताळण्याची. आणि पर्सिव्हेसिव्ह स्किल काही गोष्टी घडवून आणण्याकरिता ज्या कौशल्य लागतात तीसुद्धा आपल्याकडे पर्सिव्हेसिव्ह स्किल असल्या पाहिजे. वेन इंटरॅक्टिंग विथ अदर्स, जेव्हा आपण दुसऱ्यासोबत इंटरॅक्ट करतो तेव्हा. सो डिअर फ्रेंड्स, इट इज इनफ फॉर टुडे. We have seen what is communication, and this is enough for today. If you have any problem regarding it, you can contact me. Till then, goodbye. Thank you.